प्रेज द लॉर्ड. आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये अशी इच्छा असते की कोणत्याही गोष्टीचा शेवट कसा होईल, शेवटी काय होतं. आणि दानिएलच्या पुस्तकाचा अभ्यास करतानाच आपण आता त्या शेवटच्या अध्यायात आलेलो आहोत, 12व्या अध्यायात. आणि ह्या 12व्या अध्यायामध्ये ह्या सर्व गोष्टींचा शेवट अंत कसा होईल, कसा होणार आहे हे सांगितलेलं आहे. आणि म्हणून दानिएलचं पुस्तकाचा 12वा अध्याय जरा काढा. आणि आजचा विषय आहे पुनरुत्थान आणि प्रतिफळ भाग 1. पुनरुत्थान आणि प्रतिफळ भाग 1. आणि शास्त्रभाग आहे दानिएल 12:2 आणि 2 ते 4. रेझरेक्शन अँड रिवॉर्ड डॅनियल 12:2-4. आता दानिएल या ठिकाणी त्याचे लोक इस्रायल हे कोणत्या कठीण परिस्थितीतून जातील, कसा कठीण काळ त्यांच्यावर येईल आणि त्यांचं काय होईल याविषयी तो सांगत आहे की ह्या सर्व गोष्टींचा शेवट कसा होणार आहे. आणि तुम्हाला जर याची 12व्या अध्यायाची रूपरेषा पाहिजे असेल तर ती रूपरेषा अशी आहे. थोडक्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा कालावधी, इस्रायलचा अधिपती किंवा राजपुत्र, आणि तिसरी गोष्ट देवाचे लोक इस्रायल. ही थोडक्यात आजची ही आहे, आउटलाईन आहे, रूपरेषा आहे. आता पहिला पॉईंट, पहिली गोष्ट, एक कालावधी किंवा काळ. वचन 1 बघा, दानिएल 12 आणि वचन 1. त्या समयी तुझ्या लोकांचा कैवार घेणारा मोठा अधिपती जो मिखाएल तो उठेल. कोणतेही राष्ट्र निर्माण झाल्यापासून कधीही झाले नाही असे संकट त्या समयी येईल. तुझ्या लोकांपैकी ज्यांची नावे वहीत लिहिलेली आढळतील ते सर्व त्यावेळेस मुक्त होतील. आता ह्या वचनामध्ये 2 शब्द 2 वेळेस आलेले आहेत आणि ते आहेत त्या समय, म्हणजे त्या काळी. म्हणजे कोणता काळ, कोणत्या काळाविषयी दानिएल या ठिकाणी लिहित आहे. आणि ह्याचं वर्णन, ह्या काळाचं वर्णन त्याने अगोदरच्या म्हणजे 11व्या अध्यायात केलेला आहे की तो काळ म्हणजे जगावर येणारा महासंकटाचा काळ, 7 वर्षाचा महासंकटाचा कालावधी. आता याच्याविषयी यिर्मयाने काय भविष्यवाणी केली होती बघा. यिर्मयाचं पुस्तक याचा 30वा अध्याय आणि 3ऱ्या वचनापासून आपण वाचू की ह्या काळाचं वर्णन आणि ह्या काळामध्ये काय होईल हे यिर्मयाने काय सांगितलेलं होतं. यिर्मया 30 आणि वचन 3. कारण परमेश्वर म्हणतो, पहा असे दिवस येत आहेत की माझे लोक इस्रायल व यहुदा यांचा बंदिवास मी उलटवीन. मी जो देश त्यांच्या पूर्वजांना दिला त्यात त्यांना परत आणेन व ते त्याचा ताबा घेतील असे परमेश्वर म्हणतो. परमेश्वराने इस्रायल व यहुदा याविषयी वचने सांगितली ती ही. परमेश्वर असे म्हणतो, तुम्ही म्हणता आम्ही थरकाप झालेल्यांचा शब्द ऐकला आहे, दहशत आहे, शांती नाही. कोणा पुरुषाला प्रसव वेदना होत आहेत की काय हे विचारा. पहा, प्रत्येक पुरुष प्रसवणाऱ्या स्त्रीप्रमाणे कमरेला हात देऊन उभा आहे व प्रत्येकाचे तोंड फिक्के पडले आहे, असे माझ्या दृष्टीस का पडत आहे. बघा, महासंकटाच्या काळामध्ये कशी अवस्था असेल याचं वर्णन यिर्मयाने केलेलं आहे. 7वं वचन. हाय हाय, तो महादिन आहे, त्या समान दुसरा नाही. तो याकोबाचा क्लेश समय आहे, तरी त्यातून त्याचा निभाव होईल. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की मी तुझ्या मानेवरील त्याचे जू मोडीन, तुझी बंधने तोडीन. यापुढे परके तुझ्या लोकांकडून दास्य करून घेणार नाहीत, तर परमेश्वर त्यांचा देव याची व जो त्यांचा राजा दावीद मी त्यांच्यासाठी स्थापीन त्याची ते सेवा करतील. पृथ्वीवर आणि इस्रायलात हा जो महासंकटाचा काळ येईल त्याविषयीचं हे वर्णन आहे. म्हणजे तो काळ, त्या समयी जे दानिएलच्या 12व्या अध्यायाच्या पहिल्या वचनात सांगितलेला आहे, तो समय म्हणजे हा येणारा महासंकटाचा काळ. आता दुसरी गोष्ट ह्या वचनात, ह्या शास्त्रभागात जी आहे ती आहे त्या राजाचा अधिपती
इस्रायलचा अधिपती किंवा इस्रायलचा राजपुत्र. दानियल 12:1. त्या समयी तुझ्या लोकांचा कैवार घेणारा मोठा अधिपती. तुझ्या लोकांचा म्हणजे इस्रायल लोकांचा, यहूद्यांचा. तो म्हणतो की तुझ्या लोकांचा कैवार घेणारा मोठा अधिपती जो मिखाएल तो उठेल. आता इस्रायलचा कैवार घेणारा, इस्रायलचं संरक्षण करणारा दूत, दिव्य दूत कोण आहे तुम्हाला माहीत आहे का? शास्त्रात सांगितलं आहे की तो आहे आद्य दिव्यदूत मिखाएल. तो देवदूतांचा एक प्रमुख देवदूत आहे. तो लढवय्या देवदूत आहे, लढाई करणारा, युद्ध संघर्ष करणारा. ज्या ज्या वेळेस संघर्ष लढाई असते त्या त्यावेळेस याचा उल्लेख आपण शास्त्रामध्ये वाचतो. आणि देवाने त्याची नेमणूक इस्रायल राष्ट्राचं, त्याच्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी तो नेमलेला आहे, असं या पहिल्या वचनात सांगितलेलं आहे दानियल 12:1 आता याच्याबद्दल आणखी काय सांगितलेलं आहे नव्या करारात आपण वाचू. यहूदाचे पत्र जरा बघा. प्रकटीकरणाच्या अगोदर एक छोटंसं पत्र आहे, यहूदाचे पत्र, आणि त्याचं 9वं वचन बघा. आद्य दिव्यदूत मिखाएल हा जेव्हा मोशेच्या शरीरासंबंधाने, म्हणजे या ठिकाणी मिखाएलबद्दल आणखी माहिती अशी की तो एक आद्य दिव्यदूत आहे, म्हणजे देवदूतांच्या वरचा एक प्रमुख देवदूत. आद्य दिव्यदूत मिखाएल जेव्हा मोशेच्या शरीरासंबंधाने सैतानाशी वाद घालताना भांडला, तेव्हा त्याला दोषी ठरवून त्याची निंदा करायला त्याचा हिया झाला नाही किंवा हिंमत झाली नाही. तर प्रभू तुला धमकाव एवढे तो म्हणाला. आता ह्या ठिकाणी यहूदा हे सांगतो की ज्यावेळेस मोशे मरण पावला, ज्याने इस्रायला देवाचं नियमशास्त्र, ज्याने इस्रायल लोकांना गुलामगिरीतून मुक्त केलं मिस्र देशाच्या, तो ज्यावेळेस मरण पावला त्याच्या शरीराविषयी मिखाएल आद्य देवदूत हा सैतानाशी भांडला. म्हणजे त्याचा वाद सैतानाचा आणि मिखाएल देवदूता मोशेच्या शरीरावरून झाला. आणि ज्यावेळेस हे भांडण, ज्यावेळेस हा वाद झाला, त्यावेळेस मिखाएलने सैतानाला अडवण्याचं किंवा विरोध करण्याची हिंमत दाखवली नाही, तर त्याने त्याला देवाच्या हाती सोपवून दिला. आणि म्हणून मिखाएल देवदूत असा म्हणाला की परमेश्वर तुला धमकाव. बघा, मिखाएलने स्वतः सैतानावर दोष लावला नाही किंवा आरोप केले नाही. तर या ठिकाणी पुन्हा एकदा आपण वाचतो की मिखाएल देवदूत हा संघर्ष करणारा, लढणारा आद्य देवदूत आहे. आणखी एक उदाहरण बघू. दानियलाचं पुस्तकाचा 10वा अध्याय जरा मागे, दानियल 10 आणि याच्या 13व्या वचनात बघा. दानियल 10 आणि 13 दानियल असं लिहितो, पारशाचा राजाचा अधिपती 21 दिवस मला आडवा आला, तेव्हा पहा मुख्य अधिपतीपैकी एक मिखाएल. आता जो देवदूत दानियलाकडे निरोप घेऊन आला तो त्याला सांगतो की मुख्य अधिपतींपैकी, अधिपती म्हणजे देवदूतांचंही दुसरं नाव आहे, मुख्य अधिपतींपैकी एक मिखाएल माझ्या सायाला आला व मी पारसाच्या राजांचा जवळ राहिलो. आता या ठिकाणी परत एकदा आपण मिखाएलला संघर्ष करताना, युद्ध करताना पाहतो. पुढे 21वं वचन जर आपण वाचलं तर त्याच्यात असं लिहिलेलं आहे, दानियल 10 आणि 21, सत्यलेखात जे लिहिले आहे ते तुला प्रगट करतो. त्यांच्याबरोबर सामना करण्यात तुमचा अधिपती मिखाएल, याशिवाय दुसऱ्या कोणाचे मला साह्य नाही. तो देवदूत दानियेलाला म्हणतो तुमचा अधिपती मिखाएल. तुमचा म्हणजे इस्रायल लोकांचा, यहूद्यांचा. म्हणजे हा अधिपती, हा मिखाएल इस्रायल राष्ट्रावर, यहूदी लोकांवर देवाने नेमलेला एक अधिपती आहे, देवदूत आहे. त्यांचं संरक्षण करण्यासाठी, त्यांच्या वतीने लढण्यासाठी आणि त्यांना सहाय्य करण्यासाठी. आणि म्हणून 12व्या अध्यायाच्या 1ल्या वचनात दानियेलाच्या आपण वाचतो की हा आद्य देवदूत मिखाएल महासंकटाच्या काळात ज्यावेळेस ख्रिस्त विरोधी आणि त्याचा सैन्य हे इस्रायलाविरुद्ध येईल, त्यांचा छळ करेल, त्यावेळेस त्यांना सहाय्य करण्यासाठी
इस्रायल लोकांना, देवाच्या लोकांना सहाय्य करण्यासाठी हा मिखाएल आद्य देवदूत येईल असं लिहिलेलं आहे दानियल 12:1. त्या समयी तुझ्या लोकांचा कैवार घेणारा मोठा अधिपती जो मिखाएल तो उठेल. कोणतेही राष्ट्र निर्माण झाल्यापासून कधी झाले नाही असे संकट त्या समय येईल. म्हणजे हे जे दुःख, टाईम ऑफ जेकब्स ट्रबल असं ते शास्त्रात सांगितलेलं आहे की याकोबाच्या क्लेशाचे दिवस हा अतिशय कठीण काळ इस्रायल लोकांचा. तुझ्या लोकांपैकी ज्यांची नावं वहीत लिहिलेली नाही ते सर्व त्यावेळेस मुक्त होतील. भूमीतील मातीत निजलेल्यांचा मोठा समुदाय उठेल. आता बघा दानियल 12:1-9 मी वाचतो. वचन 2. भूमीतील मातीत निजलेल्यांचा म्हणजे मरण पावलेल्यांचा मोठा समुदाय उठेल, म्हणजे मृतांचे पुनरुत्थान. कित्येक सर्व काळचे जीवन मिळवण्यास आणि कित्येक अप्रतिष्ठा व सर्व काळचा धिक्कार मिळवण्यास उठतील. जे सुज्ञ असतील ते अंतराळीच्या प्रकाशासारखे झळकतील. पुष्कळ लोकांना धार्मिकतेकडे वळवणारे लोक जीवनयुग ताऱ्यांप्रमाणे चमकतील. हे दानियेला, तू अंत समयापर्यंत ही वचने गुप्त ठेव व हे पुस्तक मुद्रित करून ठेव. पुष्कळ लोक धुंडाळीत फिरतील व ज्ञानवृद्धी होईल. मग मी दानियेलाने पाहिले, तो दुसरे 2 पुरुष, एक नदीच्या या तीरीस व दुसरा त्या तीरावर असे उभे होते. तेव्हा तागाची वस्त्रे लिहिलेला जो पुरुष त्या नदीच्या पाण्यावर होता त्यास त्यातल्या एकाने विचारले, ह्या अद्भुत गोष्टींची समाप्ती होण्यास किती कालावधी आहे, किती अवधी आहे? तागाचे वस्त्रे लिहिलेला तो पुरुष नदीच्या पाण्यावर होता. त्याने आपला उजवा हात व डावा हात आकाशाकडे वर करून जो सदाजीवी त्याची शपथ वाहून म्हटले की 1 समय, 2 समय व अर्धा समय एवढा अवधी आहे. 1 काळ, 2 काळ, अर्धा काळ म्हणजे 3.5 वर्ष एवढा अवधी आहे. पवित्र प्रजेच्या बलाचा चुराडा करण्याचे म्हणजे इस्रायल लोकांचा किंवा यरूशलेमाचा चुराडा करण्याचे संपेल तेव्हा ह्या सर्व गोष्टी पुऱ्या होतील, हे त्याचे म्हणणे माझ्या कानी पडले. मी हे ऐकले पण समजलं नाही. तेव्हा मी म्हणालो, हे माझ्या स्वामी, ह्या गोष्टींचा परिणाम काय? तो म्हणाला, हे दानियेला, तू आपला स्वस्थ राहा, कारण अंत समयापर्यंत ही वचने गुप्त ठेवून ती मुद्रित केलेली आहेत. आता या ठिकाणी दानियल आणि देवदूत यांच्यामधलं संभाषण आहे. मिखाएल देवदूत दानियेलाच्या मदतीला आलेला आहे, इस्रायलाच्या मदतीला आलेला आहे या महासंकटाच्या काळात त्यांची सुटका करण्यासाठी. आणि ह्या महासंकटाच्या काळामध्ये इस्रायल आणि सर्व जग हे असताना सैतान आणि त्याचं त्रैक्य कशा रीतीने इस्रायलचा छळ करील, कशा रीतीने देवाचे लोक इस्रायल यांचा छळ करील, याचं वर्णन आपल्याला प्रकटीकरणाच्या 12व्या अध्यायात वाचायला मिळतं. प्रकटीकरण 12 आणि वचन 1-9. नंतर स्वर्गात एक मोठे चिन्ह माझ्या दृष्टीस पडले. एक स्त्री दिसली, ती सूर्य पांघरलेली होती व तिच्या पायाखाली चंद्र व तिच्या मस्तकावर 12 ताऱ्यांचा मुकुट होता. ती गरोदर होती आणि विना देऊन प्रसूतीच्या कष्टाने ओरडत होती. बघा, पहिलं दृश्य जे त्याने पाहिलं ते हे की एक स्त्री प्रसूत होणार आहे, ती वेदना भोगत आहे आणि तिच्या मस्तकावर 12 ताऱ्यांचा मुकुट होता. ते 12 तारे म्हणजे इस्रायलचे 12 वंश आणि ती स्त्री म्हणजे इस्रायल राष्ट्र, इस्रायल देश. आणि हा देश प्रभू येशू ख्रिस्ताचा आगमनासाठी, त्याला जन्म देण्यासाठी, त्याला जगात येण्यासाठी तो दुःख भोगीत होता. हे देवाचे लोक इस्रायल दुःख आणि क्लेश भोगीत होते. आणि काय झालं बघा, वचन 3 प्रकटीकरण 12:3. स्वर्गात दुसरे एक चिन्ह दृष्टीस पडले. पहा, एक मोठा अग्निवर्ण अजगर दिसला. त्याला 7 डोके व 10 शिंगे होती व त्याच्या डोक्यावर 7 मुकुट होते. आता दुसरं जे दृश्य
योहानाने जे पाहिलं ते हे की त्याने एक अग्नीसारखा एक अजगर पाहिला. आता अजगर हे सैतानाचं प्रतीक आहे आणि त्याला 7 डोके आणि 10 शिंग होती. आता 10 शिंग ही कोण? आपण पाहिले की युरोपमधले ही 10 राष्ट्र जे महासंकटाच्या काळात ख्रिस्तविरोधाच्या अधिपतीखाली एक होतील आणि त्यांच्यावर ख्रिस्तविरोधी राज्य करील आणि त्याचा ताबा सैतान किंवा हा अजगर घेईल, त्याविषयीचं हे वर्णन आहे. त्याला 7 डोके व 10 शिंगे होती व त्याच्या डोक्यावर 7 मुकुटं होती. वचन 4, त्याच्या शेपटाने आकाशातील ताऱ्यांचा तृतीयांश ओढला जाऊन तो पृथ्वीवर पडला व ती स्त्री प्रसवेल तेव्हा तिचे मूल खाऊन टाकावे म्हणून तो अजगर त्या प्रसवणाऱ्या स्त्रीपुढे उभा राहिला होता. आता काय झालं बघा, स्वर्गात युद्ध झालं आणि त्या अजगराने त्याच्या शेपटाने आकाशातील ताऱ्यांचा तृतीयांश ओढला जाऊन तो पृथ्वीवर पडला. शास्त्र असं सांगतं की ज्यावेळेस सैतानाने लुसिफरने देवाविरुद्ध बंड केलं, त्याने स्वर्गातील 1/3 देवदूत फितवले. 1/3 देवदूत स्वर्गातील सैतानाच्या लुसिफरच्या बाजूने झाले. एक मोठं युद्ध झालं आणि लुसिफर जो नंतर सैतान झाला त्याला त्या देवदूतांसह 1/3 देवदूतांसह खाली टाकण्यात आलं. त्याला त्याच्या स्थानावरून काढून टाकण्यात आलं. हे ते दृश्य आहे. आणि मग पुढं काय लिहिलं बघा, तो जाऊन पृथ्वीवर पडला आणि ती स्त्री प्रसवेल तेव्हा तिचे मूल खाऊन टाकावे म्हणून तो अजगर त्या प्रसवणाऱ्या स्त्री पुढे उभा राहिला. ती स्त्री इस्रायल राष्ट्र आहे. प्रसवणारा तिला होणारा पुत्र इस्रायलचा मसीहा देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताला खाऊन टाकण्यासाठी तो अजगर तिच्या पुढे उभा राहिला. आणि ज्यावेळेस प्रभू येशूचा जन्म झाला आपल्याला माहीत आहे की काय काय घडलं, कशा रीतीने सैतानाने त्याला खाऊन टाकण्याचा, मारून टाकण्याचा प्रयत्न केला. 5वं वचन बघा, प्रकटीकरण 12 आणि वचन 5. इतक्यात ती पुत्र प्रसवली, सर्व राष्ट्रावर लोखंडी दंडाने राज्य करील असे पुसंतान प्रसवली, म्हणजे पुत्र प्रसवली. ते तिचे मूल देवाकडे व त्याच्या राजासनाकडे वर नेण्यात आले. ते मूल म्हणजे देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, त्या स्त्रीचा प्रसवलेला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त हा वर घेतला गेला, म्हणजे त्याच्या स्वर्गारोहणाबद्दल हेच सांगितलेलं आहे. 5वं वचन प्रभू येशूचं स्वर्गारोहण आहे. आता पुढे काय होतं बघा, 6वं वचन. ती स्त्री रानात पळून गेली, तेथे तिचे 1260 वर्ष पोषण व्हावे म्हणून देवाने तयार केलेली तिची जागा होती. तेव्हा स्वर्गात युद्ध झाले. मिखाएल व त्याचे दूत अजगराबरोबर युद्ध करण्यास निघाले आणि त्यांच्याबरोबर अजगर व त्याचे दूत लढले. बघा या ठिकाणी काय झालेलं आहे, सैतान पहिल्यापासून देवाचे लोक इस्रायल यांचा द्वेष करत आलेला आहे. इस्रायल राष्ट्राचा, यहुद्यांचा त्याला अतिशय राग आहे, कारण देवाचे ते निवडलेले आहेत आणि त्यांच्याद्वारे देव त्याच्या योजना पृथ्वीवर सिद्धीस नेणार आहे. म्हणून तो त्याच्या पहिल्यापासून त्यांच्या विरोधात आहे. आणि म्हणून ह्या ठिकाणी आपण वाचतो की महासंकटाच्या काळात सैतान त्याचा सर्व क्रोध, सर्व संताप इस्रायल राष्ट्रावर, यहुद्यांवर तो ओतत आहे आणि सर्व यहुद्यांना पृथ्वीवरून नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि तो ते करील का? कारण ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन होईल त्यावेळेस एकही यहुदी राहू नये, एकही इस्रायली लोक देवाचं जिवंत राहू नये, हा सैतानाचा उद्देश असेल. आणि मग पुढे जर आपण वाचलं 14व्या वचनापर्यंत, वचनं 7 ते 14, तर मिखाएल आणि त्याच्या देवदूताने आणि सैतान त्याचे दुरात्म्यामध्ये झालेलं युद्ध ह्याच्याबद्दल आपण वाचतो. तर पहिली गोष्ट, पहिला पॉईंट असा की ह्या गोष्टी केव्हा घडतील, त्या समय दानियल 12 आणि 1, तो समय म्हणजे महासंकटाचा काळ. तुझ्या लोकांचा मोठा अधिपती म्हणजे मिखाएल, आद्य देवदूत,
आणि तिसरा पॉईंट आहे तुझे लोक म्हणजे देवाचे लोक यहुदी किंवा इस्रायल. आता यहुद्यांच्या किंवा देवाच्या दृष्टिकोनातून 3 प्रकारचे लोक आहेत. 3 प्रकारच्या लोकांचं वर्णन या शास्त्रभागात केलेलं आहे. दानियल 12:2-4 मध्ये पहिले सैतानाच्या क्रोधापासून सोडवलेले देवाचे लोक इस्रायल. दुसरे जे विश्वास ठेवून मरण पावले ते पुनरुत्थान झालेले म्हणजे पुनरुत्थान झालेले. आणि तिसरे ज्यांना देवाकडून प्रतिफळ मिळाले ते. 3 प्रकारचे लोक, 3 प्रकारचे यहुदी लोकांचं वर्णन वचन 2-4 मध्ये आहे. सोडवलेले लोक, पुनरुत्थान झालेले लोक आणि प्रतिफळ मिळालेले लोक. आता सोडवलेले लोक ह्या महासंकटाच्या काळात काही यहुदी जे विश्वास ठेवतील, विश्वास धरणारे असतील, जे आपणाला शुद्ध राखतील, जे परमेश्वरापासून त्यांच्या देवापासून दूर जाणार नाही, त्यांची देव सुटका करील, त्यांचं महासंकटाच्या काळात संरक्षण करील असं शास्त्रात सांगितलेलं आहे. आणि ते लोक प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा पृथ्वीवर राज्य करतील त्यावेळेस ते त्याच्याबरोबर राज्य करतील. आता हे सर्व कसं होईल हे यिर्मयाच्या भविष्यवाणीत आपण जरा पाहू. यिर्मयाचं पुस्तक बघा, यिर्मया संदेष्टाचं पुस्तक याचा 30वा अध्याय. यिर्मया 30 आणि वचन 11 याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे, कारण तुझा उद्धार करण्यास मी तुझ्याबरोबर आहे असे परमेश्वर म्हणतो. कारण ज्या राष्ट्रातून मी तुझी पांगापांग केली त्या सर्वांचा मी पुरा नाश करीन, पण तुझा पुरा नाश करणार नाही. बघा, देव इस्रायलचा पूर्ण नाश करणार नाही. आता हे सर्व कसं होईल म्हणजे महासंकटाच्या काळात अवशेष असलेले विश्वासणारे यहुदी जे असतील, जे ख्रिस्त विरोधाकडे वळणार नाही, जे देवाला समर्पित असे असतील, त्यांची देव सुटका कशी करेल, का करेल याविषयी यिर्मया संदेष्टाने भविष्यवाणी केलेली आहे. यिर्मयाचं पुस्तक याचा 30वा अध्याय आणि 11व्या वचनात परमेश्वर असं म्हणतो, कारण तुझा उद्धार करण्यास मी तुझ्याबरोबर आहे असे परमेश्वर म्हणतो. कारण ज्या राष्ट्रातून मी तुझी पांगापांग केली आहे त्या सर्वांचा मी पुरा नाश करीन, पण तुझा पुरा नाश करणार नाही. बघा, तरी मी तुला योग्य शासन करीन, तुला शिक्षा केल्यावाचून सोडणार नाही. म्हणजे काय, म्हणजे हे परमेश्वर म्हणतो की मी माझे लोक इस्रायल, मी त्यांना शासन करील, शिक्षा करील, पण पूर्णपणे त्यांचा नाश करणार नाही. आणि पुढे 17 वचनात मी तर तुला आरोग्य देईन व तुझ्या जखमा बऱ्या करीन असे परमेश्वर म्हणतो. कारण त्यांनी म्हटले आहे की हिला टाकून दिले आहे, ही सियोन, हिला कोणी विचारित नाही. देशाचे, राष्ट्रांचे लोक त्यांना असं वाटेल की इतकं छळ इस्रायलाचा, यहुद्यांचा होत आहे, म्हणजे देवाने त्याच्या लोकांना टाकून दिलं, सोडून दिलेलं आहे. परंतु तसं होणार नाही. परमेश्वर पुन्हा त्यांना एकत्रित करेल. यहेजकेलाची भविष्यवाणी आपण याविषयी वाचू. यहेजकेल 20 आणि याच्या 33व्या वचनापासून यहेजकेलाने याविषयी काय लिहिलं आहे बघा. यहेजकेलाचं पुस्तक याचा 20वा अध्याय आणि 33व्या वचनापासून प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, मी प्रबल बाहूने, उगारलेल्या हाताने व कोपवृष्टी करून तुमच्यावर राज्य करीन. मी प्रबल बाहूने, उगारलेल्या हाताने व कोपवृष्टी करून तुम्हास राष्ट्रातून आणेल. ज्या देशात तुमची पांगापांग झाली आहे त्यातून तुम्हास एकवट करीन. आणि मी तुम्हास राष्ट्रांच्या रानात आणून तिथे तुमच्याबरोबर समक्ष वाद करीन. मी मिसर देशच्या रानात तुमच्या वडिलांबरोबर वाद केला तसा तुमच्याबरोबर वाद करीन असे परमेश्वर म्हणतो. तुम्हाला काठी खालून चालून कराराने बद्ध करीन. बंडखोर व माझ्याबरोबर फितुरी करणारे यांना मी तुमच्यापासून वेगळे करीन. म्हणजे बघा, यहुद्यातली हे बंडखोर आणि फितुरी करणारे जे यहुदी, जे इस्रायल लोक ज्यांनी देवाविरुद्ध बंडखोरी केली ते इस्रायल. तो म्हणतो की बंडखोर व मजबुरी, फितुरी करणारे
यांना मी तुमच्यापासून वेगळे करीन. ते अल्पकाळ वस्ती करून आहेत, त्या देशातून त्यांना बाहेर नेईन, पण इस्रायल देशात त्यांचे येणे होणार नाही. म्हणजे तुम्हाला समजेल की मी परमेश्वर आहे. म्हणजे बघा, देवाने निवडलेले काही विशिष्ट यहुदी, देवाने निवडलेले, देवाविरुद्ध बंडखोरी न करणारे, फितूर न झालेले असे यहुदी लोक महासंकटाच्या काळात असतील, जगभर असतील, इस्रायलात असतील. परमेश्वर म्हणतो मी त्यांचं संरक्षण करीन, त्यांना एकत्रित आणेन. म्हणजे महासंकटाच्या काळात सुद्धा देव त्याच्या निवडलेल्या लोकांचं, त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या यहुद्यांचं संरक्षण करेन. आणि हे जे उरतील विश्वास ठेवणारे यहुदी, हे जे उरलेले असतील, हे किती लोक असतील तुम्हाला माहीत आहे का? यांची संख्या किती असेल ते देखील शास्त्रात सांगितलेलं आहे की विश्वास ठेवणारे यहुदी महासंकटाच्या काळात किती असतील. जखर्याचं पुस्तक बघा, जखर्या याचा 13वा अध्याय आणि वचनं 8 आणि 9. परमेश्वर म्हणतो, देशभर असे होईल की त्याचे 2 भाग नष्ट करतील, पण त्याचा 3रा भाग मागे राहील. तो 3रा भाग मी अग्नीत टाकीन. रुपे गाळतात तसे त्यांना गाळीन, सोने शुद्ध करतात त्याप्रमाणे त्यांना शुद्ध करीन. ते माझे नाम घेतील तेव्हा मी त्यांचे ऐकेन. मी म्हणेल, हे माझे लोक, व ते म्हणतील, परमेश्वर माझा देव. म्हणजे या ठिकाणी परत एकदा आपण वाचतो की देवाने यहुद्यांमध्ये सुद्धा निवडलेले त्याचे लोक आहेत आणि असतील, आणि त्यांचं देव संरक्षण करेल. आज आपण इथेच थांबू आणि याचा पुढचा भाग आपण उद्याच्या संदेशात पाहूया.